खेळाडू वृत्ती काय असते मित्रांनो बघून घ्या. आपला संघ जिंकलेला आहे, मात्र बक्षीस मात्र अल्पेशला दिलेलं आहे. अशाच खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन या ठिकाणी आपण सगळ्यांनी दाखवायचं आहे. आणि खरं तर अशाच खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन लोकांच्या समोर यावं म्हणून एवढं मोठं आयोजन या ठिकाणी आयोजकांकडून केलं गेलेलं आहे. यासोबतच पुढच्या सामन्यासाठी रोहाचा बुलंद आवाज किशोरजी कोकरे सर आहेत, त्यांच्याकडे मी पुढची जबाबदारी सोपवतोय. थँक्यू सो मच. रोहनजी देशमुख सरांचा आपण आवाज ऐकतो. तत्पूर्वी आपण अखंड महाराष्ट्राचे लाडके समालोचक सन्माननीय जयचे भोसले सरांचा देखील आवाज ऐकला. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. श्री प्रमोद शेठ आनंद तमस्कर साहेब पुरस्कृत ओमेगा चॅम्पियन्स ट्रॉफी कोलाड 2025-26 हे दुसरं पर्व आपल्याला पाहायला मिळतं. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत एका बाजूला विराट 11 कोलाड नावे नौकारचा संघ खेळतो, विरोधामध्ये सेवस्तार आंबेवाडी. पहिलाच बॉल मुझीब रिफाईच्या विरोधामध्ये हल्ला, डिपमिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. पहिला बॉल वरती मुहिब रोगे याच्या बॅटमध्ये चौकार येतोय. षटकातील दुसरा बॉल मुहिब तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅटचा टॉप एज घेतली होती, चेंडू हवेमध्ये पाहायला मिळाला. निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतो, जिथे पहिला 3 बॉलचा खेळ आपण पाहतोय आणि धाव फलकावरती धावा 5 अंकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. 5 धावा धाव फलकावरती. मुजीबच्या विरोधामध्ये चांगली बॅटिंग केली गेली आहे. मुहिब रोग्याच्या बॅटमध्ये चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या बॉलवरती तदनंतर मुजीबनं कमबॅक केलं. ओ पिच बॉल लॉप केला समोरच्या दिशेला, अप्रतिम फटका, मुहिब रोगेचा वार, 6 धावा षटकार. मुजीब रिफाईच्या विरोधामध्ये आणखीन एक मुहिब रोगेचा हल्ला पाहायला मिळाला. या मुहिबने या हंगामामध्ये महाडची देखील स्पर्धा गाजवली. त्यानंतर किंजल्स ट्रॉफीमध्ये गेला, तिथे देखील अलिबागच्या विरोधामध्ये अप्रतिम बॅटिंग त्याचा बॅटमधून पाहायला मिळाली. आणि आता सध्या ओमेगा चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये देखील पहिल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग राहिली. या मॅच मध्ये देखील षटकार चौकाराच्या मदतीने तो खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस पुन्हा एकदा मुजीब रिफाईनं कमबॅक केलं. यस, विनंती करतो जे ऑफसाईडला प्रेक्षक पडद्याच्या आतमध्ये बसले त्यांना विनंती आहे की आपण थोडंसं सहकार्य करा, पडद्याच्या मागे व्हा. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तयार. लो फुलटोस होता, आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट अँड बॉलचं प्रॉपर कनेक्शन होतं. टप्पा पडल्यानंतर विकेट किपरचा बैत बॉल न घेतला. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होती. पहिला 6 बॉलचा पहिलं P1 पॉवर प्लेचं षटक संपुष्टामध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 5 षटकांची मॅच, अर्थातच ओमेगा 50-50 चॅलेंजिंग ओव्हर हे आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. पॉवर प्लेचे दुसरं षटक, षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती कल्पेश लोखंडे आपल्याला पाहायला मिळतात. रोहा तालुका रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये ज्या गोलंदाजांना बेस्ट बॉलरचा किताब जिंकला, तो सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर बॅटिंगसाठी हर्षद टावरी, ज्यानं PNP चषक मध्ये बेस्ट बॅटरची बाईक जिंकली होती, असा नौकार 6 बायकर मान सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. मुहिब आणि हर्षद टावरीची जोडी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. किंजल्स ट्रॉफी मध्ये या दोन्ही बॅटर्सला अगदी पहिल्या विकेटसाठी भागीदारी करत असताना आपण पाहिलं होतं. यावेळेस समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय, फिल्डरने चुकी केली आहे, बॉल निघून चालला लॉंग ऑफ रिझल्ट मध्ये, सीमा पार, धावा 4, चौकार.
वरसगावचे सरपंच सन्माननीय संजय शेठ राजीवले साहेब आणि नंदूजी लोखंडे यांच्या माध्यमातून प्रशांत या बॅटरला जेव्हा बॅटिंग येईल त्यावेळेला प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार. पहा एक इनिंग अगोदरच प्रशांत यांचा वरचा प्रेम आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस बॉल स्विच करायचा होता हर्षद टावरीला, बॅट अँड बॉलचा संपर्क नव्हता, फिल्डर आले होते. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये चांगली फिल्डिंग केली गेली आहे. एक सिंगल कंप्लीट केली जाते, एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरसावेल. स्कोर कार्ड वरती धाव संख्या 16 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. 16 धावा धावफलकावरती आहेत. ओमेगा चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 2 मध्ये आपण आहोत. आजची ही दुसरी रात्र, दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच. गोलवर टप्प्याचा बॉल सटीक यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला कल्पेश लोखंड्याच्या माध्यमातून. सातत्यानं चांगली गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. पहिल्या मॅच मध्ये देखील चांगलं कामकाज राहिलं होतं कल्पेश लोखंड्याचं. पहिल्या मॅच मध्ये 3 विकेट्स मिळवल्या होत्या कल्पेशनं आणि या मॅच मध्ये देखील षटक क्रमांक 2 मध्ये आतापर्यंत यशस्वी तो ठरला. ओहो वेग 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 प्रचंड वेग पाहायला मिळाला. बॅटर स्टीप आउट केलं होतं, ते जाणलं, लेंथ मध्ये बदल केला, लाईन थोडीशी मागे खेचली, वेग जास्तीचा दिला गेला आणि टप्पा पडल्यानंतर प्रचंड वेगानं बॉल विकेट किपर चिरंजीव भिंगारे याचा वेध घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची संगता मैदानाच्या आतमध्ये होती. बॅक टू बॅकचा दुसरा डॉट बॉल पहा. पहिला बॉल वरती चौकार आल्यानंतर वेगळ्या थाटणीची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे कल्पेश लोखंडे याच्या माध्यमातून. 4 बॉल त्याने आतापर्यंत हाताळल्या, अवघ्या 5 धावा त्याने खर्च केल्यात. त्याच वेळेला प्रत्येक कॅचसाठी देखील संजय शेठ राजीवले आणि नंदू शेठ लोखंड्याच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज झाला. यावेळेला लो फुलटॉस होता आणि त्याच्यावरती हल्ला चढवला. षटकार येतोय. 2 डॉट बॉल आल्यानंतर खरा बॉल हाताळला होता कल्पेश लोखंडेनं. लो फुलटॉस होता, हल्ला चढवलाय मुहिब रोगेने. 6 धावा आला. पुढचा बॉल सफल झाले. फाईन लेगला खेळायचं होतं, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, जाणलं होतं. बॅटर सफल झाले. त्यानंतर आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू हाताळला गेला, लांबून पिक करायचा होता. फाईन लेग मध्ये खेळण्याचा इरादा होता बॅटर मुहिब रोगेचा. शेवटचा बॉल निर्धाव स्वरूपाचा. 12 बॉलचा खेळ संपलाय आणि 12 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा 22 अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हर मध्ये मुझीब रिफाईनं धावा खर्च केल्या 11. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीला कल्पेश आले. कल्पेशने देखील 11 धावा खर्च केल्यात. षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती ओमेगा 50-50 चॅलेंजिंग ओव्हर मध्ये गोलंदाज सिद्धू मोरे आपल्याला पाहायला मिळतात. सिद्धू मोरेला चॅलेंज केलं गेलंय. सिद्धू मोरेच्या विरोधामध्ये आम्ही 14 धावा करू शकतो हा विश्वास दाखवला जातोय. बॅटिंग करणारा संघ विराट 11 कोलाड, अर्थातच नावे नौकार 6 संघ खेळत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. सन्माननीय बाळाशेठ महाबळे यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत गेलाय. विरोधामध्ये 7 स्टार आंबेवाडी खेळतोय. चिरंजीव भिंगारे संघाला लीड करतोय. सातत्यानं पहिला मॅच मध्ये सिद्धांत राणेच्या बॅटिंगचा बोलबाला पाहायला मिळाला. 39 धावांचं योगदान त्यांना उघ्या 11 चेंडूमध्ये दिलेलं आपल्याला पाहायला मिळालंय. संघाचा आयकॉन खेळाडू मॅन फ्रॉम सोनार सिद्ध दाटाव रोहाचा आणखीन एक स्टायलिश खेळाडू सिद्धू मोरे बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पहिला बॉल फुल टॉस, आडवा बॅट लावून साईटला अप्रतिम फटका, 6 धावा. चांगली क्लिअरिटी आणि क्वालिटी देखील उत्तम दर्जाचा आपल्याला पाहायला मिळते. जर रोहा स्पोर्ट्सच्या वाणीवरती आपण नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. पहिलाच बॉल होता आणि त्यावरती हल्ला चढवला, चुकी केली होती हर्षद टावरीच्या विरोधामध्ये. फुलटॉस बॉल हाताळला होता. यस, वेस्ट साईडचा बॉलर. नो बॉलचा इशारा पंचाच्या माध्यमात येतोय. 9+6 अशा एकंदरीत 7 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. 7च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 29 अंकावरती. पुढचा बॉल फ्रीटचा असणार आहे. यावेळेचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. फ्रीटचा बॉल वरती बचाव करण्याचा प्रयत्न सिद्धू मोरे याचा चालू होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. व्हाईट बॉलच्या मदतीनं धावफलक पुढे सिरसावतं. धावफलकावरती धावा 30 अंकावरती आहेत.
सिद्धू मोरे कमबॅक करावा लागेल. मोठा फटका आडवा बाटना डीप मिड विकेटला. हर्षद टावरीचा आणखीन एक तडाखा. बॉल फेकून दिले सीमा पार. 6 षटकार. विरोधामध्ये हा कॉन्फिडन्स दाखवला होता, तो सत्यात देखील उतरवला. अवघ्या एका बॉलामध्ये 14 धावा जमा केल्यात. बॅटिंग करत असताना हर्षद टावरी का बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये क्लास आणि फक्त क्लासच हर्षद टावरीचा पाहायला मिळाला. सिद्धू मोरेवरती हल्ला चढवला जातोय. पुढचा बॉल राऊंड द विकेट. आउटसाइड द ऑफ स्टंप. अँगल क्रिएट केला गेला. पहा पहिले 2 बॉल ओव्हर द विकेट हाताळले होते, स्लॉट मध्ये गेले. आता राऊंड द विकेट आले. अँगल क्रिएट करत असताना हलकीशी बोटं फिरवली चेंडूवरती आणि तदनंतर निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला. धाव फलक स्थिरावला. धाव फलकावरती धावा आतापर्यंत 36 अंकावरती आहेत. बैठक आडवा बॅटने खेळत असताना बॅटर पाहायला मिळाले आहेत हर्षद टावरी. फाईन लेग मध्ये खेळायचं होतं, बसले होते आणि बॉलची वाट पाहत होते. खोलवर टपाचा चेंडू हाताळला, उत्तर सापडलं नव्हतं. मोठ्या फटक्याचं एक सिंगल हर्षद टावरीला मिळते. एका सिंगलच्या मदतीनं धाव फलक पुढे सरसावलं. धाव फलकावरती धावा 37 अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 37 बनवल्या गेल्या. षटक क्रमांक 3 मध्ये सिद्धू मोरे ओमेगा 50-50 चॅलेंजिंग ओव्हर मध्ये बॉलिंग करतोय. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप गेलेत. व्हाईट बॉलचा इशारा. दबाव आहे, दडपण आहे सिद्धू मोरे वरती, कारण की हर्षद टावरीनं अगदी त्याचं भव्य स्वागत केलं होतं. पहिल्याच बॉल वरती चुकी केली. वेस्ट साईडचा बीमर हाताळला, त्यावरती 6 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेसचा बॉल समोरच्या दिशेला. मुहिब रोगे थांबायला तयार नाहीये. अप्रतिम फटका. बॉलला फेकून दिलाय. 6 धावेसाठी षटकार. आणि त्या दबावाचा फायदा घेतला जातोय. दोन्ही बॅटर ना खऱ्या अर्थाने सिद्धू मोरेला आपल्या तालावरती नाचवलाय. स्लॉट मध्ये चेंडू दिले जात आहेत. दबाव दिलाय अनुभवी सिद्धू मोरे त्याच्यावरती. जबरदस्त बॅटिंग दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. समोर पुन्हा एकदा मोठा फटका. मुहिब आणखीन एक लास्ट जबाब स्ट्रोक खेळला समोरच्या दिशेला. 6 धावा षटकार. बाकी आहे आणि 6 धावा देखील एक्स्ट्राचा मिळणार आहेत. शेवटचा बॉल स्लोवर 1. खरा बॉल. फटका मिस टाइम आहे. बॉल हवेमध्ये. सिद्धू मोरे पा किती अंतर कव्हर केलं होतं सिद्धू मोरेने, परंतु नशिबाची साथ देखील राहिली मुहिब रोगेची. सेल सुटला. शेवटचा बॉल वरती धावा आल्या. 2 षटक संपलं. 30 धावांचं षटक. 6 धावा चॅलेंज कंप्लीट केल्याच्या असं एकंदरीत सिद्धू मोरे याच्या षटकामध्ये षटक क्रमांक 3 मध्ये धावा आल्या. 36 महागड षटक राहिलंय. 18 बॉलचा खेळ संपला. 58 धावा धाव फलकावरती आहेत. पहिला ओव्हर मध्ये 11 धावा खर्च केल्या मुजीब रिफाईनं. त्यानंतर कल्पेश आले. कल्पेशने देखील 11 धावा खर्च केल्या आणि सिद्धू मोरेचं हे षटक तब्बल 36 धावांचं आपल्याला पाहायला मिळालं. 30 त्याच्या गोलंदाजीमध्ये आल्या आणि 6 धावा या ओमेगा ओव्हर 50-50 चॅलेंज मध्ये. पाणी सौदा मैदानाच्या आतमध्ये लगेचच पाण्याची पूर्तता देखील करा. अठरा बॉलचा खेळ संपला आणि 18 बॉलच्या समाप्तीनंतर 58 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 58 बनवल्या गेल्यात. पहिला विकेटची साजेदारी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही बॅटर अप्रतिम खेळ करत असताना आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले. हर्षद टावरे आहे 7 बॉल फेस केले. 19 धावा त्याच्या बॅटमध्ये आले. साथीला मुहिब रोग आहेत. मुहिबने देखील 12 बॉल फेस केले आणि 30 धावा मुहिबच्या बॅटमध्ये आल्या. 4 षटकारांच्या मदतीने तो सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे. 18 बॉल मध्ये 58 आलात. इथून कमबॅक करायचंय. ती ताकद तुम्हाला दाखवावी लागणार आहे. इथून देखील आपण कमबॅक करू शकतोय. समोर महत्वाचे 2 बॅटर आहेत, त्यांना रोखू शकतोय. ती क्षमता आपल्याकडे आहे. आपण देखील मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळायला दाखल झालोय
आणि ते क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखवून द्यावं लागेल. अनुभवी गोलंदाज नागोटण्यात येईल. नामवंत गोलंदाज सध्या आयकॉन म्हणून खेळत असताना टीम 7 स्टार आंबेवाडी या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. मुझीब आलेत गोलंदाजीला. समोर हर्षद ओ पिच बॉल ऑफ केला समोरच्या दिशेला. आणखीन एक लाजवाब स्ट्रोक 6 षटकार. बॉलवरती मुसीबच्या विरोधामध्ये हल्ला चढवला. 6 धावाच्या मदतीने आतापर्यंत स्कोर कार्ड वरती धावा 64 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 64 बनवल्या गेल्यात. त्यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप गेले परंतु बराचसा बाहेरून जाणारा बॉल आमचे विक्रांत पाटील सर म्हणलेत सांगतायत की हा व्हाईट बॉल आहे. या व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावला जाते. धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 65 बनवली गेली आहे. षटक क्रमांक 4 मध्ये मुजीब रफाई याच्या विरोधामध्ये पहिल्या बॉलवरती हल्ला चढवला होता. स्लोवर बॉल ओ पिच बनवला समोर खेळले लॉंग ऑफ रिझनला. आणखीन एक भव्य षटकार. बॅक टू बॅकचा हा दुसरा षटकार येतोय. 71 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली. 5 षटकांचं मॅच प्रत्येक आयकॉन गोलंदाजांच्या विरोधामध्ये हल्ल्या चढवल्या गेल्या. मुजीब रिपाईला पहिल्या षटकामध्ये 11 आणि आता या षटकामध्ये तो महागडा राहिलाय. अडबा बॅट ऑन सेटला खेळलेत. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. क्षेत्ररक्षकाचा आबाख्याचा बाहेर बॉल निघून चाललाय. वनमाव सीमा पार 4 धावा चौकार. आतमध्ये लाजवाब चालू आहे. यावेळेचा बॉल लेग स्टिकला मिस करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पंच पुन्हा एकदा आमच्याकडे बळ्या दर्शवला की हा व्हाईट बॉल अवांतरी स्वरूपामध्ये स्कोर कार्ड पुढे सरसावे. स्कोर कार्ड वरती धावा 76 बनवल्या गेल्यात. 4थं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत 7 स्टार आंबेवाडी संघाच्या विरोधामध्ये धावा 76 आपल्याला पाहायला मिळतात. पहिला विकेटची भागीदारी आपल्याला पाहायला मिळतीये. पुढचा बॉल मुझीब फुल टॉस समोर खेळलेत लॉंग ऑफला. आणखीन एक भव्य षटकार 6. मैदानाच्या आतमध्ये बोलला जातात. प्रत्येक बॉल वरती षटकारा चौकाराच्या यावेळेला बैठक खेळण्याचा प्रयत्न. बाटची लिडिंग आहे. स्कॉट बांध विकेट. पहिला धक्का बॅटर हर्ष टावरी मैदानाच्या बाहेर. ऐंशी धावा धावफलकावरती आहेत. मोठी टोटल उभारली जाते. प्रत्येक गोलंदाजाच्या विरोधामध्ये अटॅकिंग इंटर्न खेळलं गेलं. पहिल्या षटकामध्ये मुजीब रिफायच्या विरोधामध्ये 11. तदनंतर कल्पेश लोखंडे आले 11 धावा. तदनंतर सिद्धू मोरे आले 36 धावा त्या षटकामध्ये आल्या. आणि षटक क्रमांक 4 मध्ये मुजीबच्या विरोधामध्ये आतापर्यंत 24 धावा आपल्याला पाहायला मिळतात. या षटकाचा विचार केला तर अंतिम चेंडू येणं बाकी आहे. सुभाष जवळ नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक बायकर मान. पीएनपी चषक मध्ये बेस्ट बॉलरची बाईक त्याने जिंकली आहे. हेलिकॉप्टर खेळला होता डीप मध्ये प्रोडक्शन लॉंग ऑन रिझन मध्ये सिद्धू मोरे पाहायला मिळाले. एक सिंगल कंप्लीट होते. षटक क्रमांक 4 संपुष्टामध्ये. पहिला 24 बॉलचा खेळ संपला. 24 बॉलच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टीम विराट 11 कुलट नावे नौखार या संघाच्या माध्यमातून धावा बनवल्या. 83 धावा बनवल्या. तत्पूर्वी डीजे कडे जाऊयात. ऐकूयात डीजे कडे संगीत.
24 बॉल 83 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक डेथ ओव्हर मध्ये डेथ ओव्हर स्पेशल आणखीन एक आयकॉन गोलंदाज अमित सुतार गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. आयकॉन गोलंदाज या मॅच मध्ये थोडेसे का होईना अपयशी ठरले. मुझीब रिफाईनं नाराज केलं, त्यानंतर सिद्धू मोरेनं नाराज केलं. आता अमित वरती जबाबदारी दिली आहे. आयकॉन गोलंदाजावरती विश्वास दाखवला जातोय. डावकुऱ्यात असे बॅटर स्वराज जवळच्या विरोधामध्ये डावकुऱ्यात असे गोलंदाज अमित सुतार आपल्याला पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या 83 या आकड्यावरती. स्विच हिट खेळलाय. फिल्डर आहेत पॉइंट रिझन मध्ये बॉलवरती येतील, अडवतील, फेकतील तोवर एक सिंगल कंप्लीट केली जाते. एका सिंगलचा मदतीनं धावफलक पुढे सरसावतो. धावफलकावरती धावसंख्या 84 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. का बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये मोहिब रोगे आणि हर्षद टावऱ्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. मोहिबचा एकंदरीत विचार केला तर 12 बॉल फेस केले, 30 धावा एकट्या मोहिबच्या बॅटमधून आल्यात. क्लासिकल अंदाजामध्ये त्यानं बॅटिंग केली. मोठे फटके सातत्यानं त्याचा बॅटमधून आलेत. लो फुल टॉस होता, आडवा बॅट नॉन सेटला लावून दिकापेट केल्या. डीप मध्ये सचिन आहेत बॉलवरती, अडवतील, फेकतील तोवर एक सिंगल पुन्हा कंप्लीट केली जाते. एका सिंगलच्या मदतीनं 85 आतापर्यंत बनवल्या गेल्या. सर्वाधिक मोठी टोटल सेकंड राऊंड मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 4 ओव्हर मध्ये 83 पर्यंत संघ पोहोचला होता, परंतु अमित सुतारनं डेथ ओव्हर मध्ये स्लॉग ओव्हरला आल्यानंतर धावा अवघ्या 2 बॉल मध्ये 2 खर्च केलेला आपल्याला पाहायला मिळाल्यात. अमित सुतार पुन्हा एकदा ऑनस्टे गोलिंग मार्क वरती दाखल झालेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. डावकुऱ्यात अशा स्वराजच्या विरोधामध्ये चांगली गोलंदाजी पाहिली आहे. आउटसाइड ऑफ सब चेंडू हातळला गेला. अवे फ्रॉम द बॉडी, बराचसा दूरवरती चेंडू राहिला होता. फुटवर्क झालं नव्हतं स्वराजचं. धावपाच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का. स्वराज मैदानाच्या बाहेर. असतं तितकंच संघाचा हिताचा असणारा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक बायकर मॅन दमदार आमदार मध्ये बेस्ट फिल्डरची बाईट जिंकणारा आकाश भाई तांडेल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकामध्ये चांगली बॉलिंग अमित सुतारच्या माध्यमातून पहिल्या 3 बॉल मध्ये धावपाच्या स्वरूपामध्ये स्वराजला बाद केला आणि 2च धावा त्याने या षटकामध्ये खर्च केल्यात. पिच बॉल ऑफ केला समोरच्या दिशेला. आणखीन एक मुहिबचा तडाखा. बॉल आउट टॉप दीपक. इट्स अ बिग हिट, सिक्सर. मध्ये षटकार आला. 37 वरती मुहिब पोहोचला. हाफ ट्रॅकर बॉल कट केला. बॅटर शफल झाले होते. आडवा बॅटने खेळण्याचा मनसुबा दाखवला, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. चकवलं गतीमध्ये अमित सुतारनं षटकारानंतर लगेच कमबॅक. धावफलक थांबला. 91 वरती धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतीये. कौतुक करावं लागेल. पहा ना, या आधीचे सर्व गोलंदाज अपयशी ठरले. डेथ ओव्हर मध्ये अमितनं चांगली गोलंदाजी केली. यावेळेस आणखीन एक चांगला फटका मुहिबच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. सिंगल आली. नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडची सेकंड मॅच. एका बाजूला श्री गावदेवी किल्ला विरोधामध्ये श्री साई दत्त क्रीडा मंडळ चिंचवली रोड. या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी यायचे. पहिला पूर्वार्ध संपुष्टामध्ये पहिला 30 बॉलचा खेळ संपलाय. स्कोर कार्ड वरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. 2 गाड्याच्या मोबदल्यामध्ये 92 धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या 30 बॉल मध्ये 93 धावेची आवश्यकता टीम 7 स्टार आंबेवाडी या संघाला. बॉक्स मध्ये टॉस साठी चिंचवली रोड विरोधामध्ये गावदेवी किल्ला या 2 संघादरम्यानची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. टॉस साठी दोन्ही टीमच्या कॅप्टन लगेचच या.
संघादरम्यानची लढत पाहायला मिळणार आहे. चला रोट चिंचवली संघाचे कॅप्टन निशी कर्णेकर इथे उपस्थित आहेत. गावदेवी किल्ला संघाचे कॅप्टन प्रसाद या लगेच जास्त वेळ घेऊ नका. मान्यवरांच्या शुभाताना आपण नाणेफेक करीत आहोत. पाच षटकांची मॅच असेल. तिसरं षटक हे मात्र ओमेगा 50-50 चॅलेंज ओव्हर असणार आहे. एका बाजूला निशी कर्णेकर गावदेवी किल्ला संघाचे कॅप्टन प्रणित मोरे, दोन कर्णधार सन्माननीय प्रमुख अतिथी यांच्या शुभाताना आपण येस रोड संघाचं आणि चिंचवली संघाचा कॉल असणार आहे. मानवरांच्या शुभातानं टॉस केला जातो. टेल इट इज अ कॉल अँड हेड टॉस जिंकला टीम गावदेवी किल्ला संघानं. टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग. येस जास्त वेळ घेणार नाही. या किल्ला संघानं टॉस जिंकल्या, प्रथम फिल्डिंग घेतली आहे. आपण कॉम बॉक्स मध्ये जाऊया जिथे आपल्यासोबत जोडले जातील महाराष्ट्राचा गोड आवाज आमच्या आदरणीय गुरुवर्य जयश्री भोसले सर यांचा आवाज ऐकूयात. थँक्यू व्हेरी मच. किशोरजी कोकरे सर यांचा आवाज तुम्ही ऐकत होता. आणखीन एक महत्त्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, परंतु पूर्वार्धाचा खेळ संपला आहे. तब्बल 92 धावा धावफलकावरती आहे. 93 धावसंख्येचं टार्गेट पूर्वार्धाच्या खेळामध्ये. जिथे आपण पाहिलं तर अफलातून नॉक जिथे साकारण्यात आला. हर्षद टावरेच्या बॅटमधून चांगली इनिंग राहिली. मुहिबच्या बॅटमधून आपण एक चांगला खेळ पाहायला मिळाला होता. हर्षदला आपण पाहिलं तर 12 बॉल 41 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. मुहिबच्या बॅटमधून 37 धावांची खेळी त्याने साकारलेली पाहायला मिळाली आणि पहिल्या विकेटसाठी सर्वाधिक मोठी भागीदारी देखील पाहायला मिळाली होती. आपण पाहिलं तर आदरणीय श्री संजय राजीवले साहेब यांच्याकडून नंदुशेठ लोखंडे यांच्याकडून देखील प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. प्रशांत लोखंडेसाठी पहिला बॉल. स्वराज देवळेचा पहिला चेंडू. बाची लिडिंग आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. सिद्धांत राणे पहिल्याच बॉलवरती बाद. कदाचित कडकडत्या थंडीमध्ये डीजे मास्टरला जास्तीची थंडी लागली आहे. पहिल्याच बॉलवरती इथे फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळालाय. मागील मॅचचा हिरो या सामन्यामध्ये 0 इथे सिद्धांत राणेला आपण पाहतोय जो 0वरती बाद होत असताना पाहायला मिळाला. महत्वाची आणि मॅचची गोल्डन विकेट जी मात्र पाहायला मिळाली. खरं अर्थानं ज्याच्याकडून अपेक्षांचं ओझं होतं तो मैदानाच्या आतमध्ये आला आणि अगदी शून्याचा चष्मा घालूनच मैदानाच्या बाहेर आला. नव्या नायट्रोज कोलाड आयोजित सहप्रायोजक आदरणीय श्री प्रमोद शेठ अनंत मस्कर साहेब यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली ओमेगा चॅम्पियन ट्रॉफी 2025 हा भव्य दिव्य सोहळा आपण पाहत आहोत. कोलाडकरांच्या मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा. मला आठवण होते गतवर्षी ही स्पर्धा संभे क्रीडांगणावरती झाली होती आणि त्याच वेळेला या स्पर्धेला आपण पाहिलं तर अगदी दुसऱ्या पर्वामध्ये आपण या स्पर्धेला पाहतोय. खरं तर गतवर्षीपेक्षा ना यावर्षी मला असं वाटतं की ऑल इज वेल या दर्जाचं आयोजन आपण पाहत आहोत. पुढचा बॉल स्वराज. या बॅची लिडिंग एज. आणखीन एक फटका बसला. अमित चेंडूच्या जिथे मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न. आकाश भायतांडेलने झेल टिपलाय. धक्का क्रमांक दुसरा. लगातारच्या 2 बॉलवरती 2 फलंदाज बाद. प्रशांत लोखंडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतोय. आदरणीय संजय शेठ राजीवले साहेब आणि नंदुशेठ लोखंडे साहेब यांच्या माध्यमातून प्रशांत लोखंडेच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे.
मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत प्रशांत लोखंडे दाखल झालाय. स्वराज ऑन हॅट्रिक पाहायला मिळतोय. होय, हॅट्रिक वरती आलाय. खरं तर आकाजी कडव म्हटलं तर कबड्डीपटू आणि कबड्डीमध्ये एक एक गुण फार महत्वाचा राहतो. आकाजी कडव यांनी सांगितलंय, होय हा खेळाडू इथे हॅट्रिक वरती आलाय, एक एक विकेट महत्वाची आहे. प्रतीक साळुंकेच्या नावावरती पहिली विकेट हॅट्रिक राहिली आहे, दुसरी येईल का हेही पाहणं फार गरजेचं आहे. विकेट हॅट्रिक वरती स्वराज देवळे पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा हॅट्रिकचा बॉल फटका इथे फसला होता. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. आजचा दिवस केवळ आणि केवळ या तीन क्षेत्ररक्षक या तीन खेळाडूंच्या दरम्यानचाच राहिलाय. असं टावरी मुहिबला आपण पाहतोय. त्याच वेळेला स्वराज गोलंदाजी करत असताना स्वराज मागील बॉलवरती बॉल टाकला आणि जिथे आकाशने झेल टिपला होता. एका बाजूला बेस्ट बॉलर पीएनपीचा ज्याने विकेट मिळवली आणि दमदार आमदारचा बेस्ट फिल्डर त्याने कॅच टिपली होती. पुढचा बॉल लोअर फुलटोजा ऑन ट्राय करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात पाहायला मिळतोय. एक चांगल्या दर्जाचा संघ बांधणी करण्यात आली आहे. या संघाकडे आपण पाहिला ना तर गोलंदाज वरचढ आहेत, फलंदाज चांगल्या दर्जाचं पाहायला मिळतात. कारण चांगल्या दर्जाचा खेळ सातत्याने खेळाडूंचा पाहायला मिळालाय. सिद्धू मोरे स्ट्राईक एंड वरती आहे. रोह्याचा धाटावचा खेळाडू जो स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. धाटावकरांना आनंदाची बातमी ही आहे ना की आरटीपीएल त्यांच्याच मैदानावरती होणार आहे. धाफलकावरती धाबा 1, 2 फलंदाज झालेत बाद. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लिडिंग एज घेतली होती. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी संजय सातमकर. चेंडूचा पाठलाग करतोय. धावा मिळतील इथून 2. दुहेरी धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. इरादे मोठे घेऊन खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये जाणं गरजेचं होतं, परंतु तितकासा चांगला खेळ झाला नाही. सुरुवातीलाच पाहिलं तर पहिल्या 2 बॉलवरती 2 फलंदाज बाद झाल्यात. अगदी डळमळीत सुरुवात या इनिंगची होत असताना पाहायला मिळाली. मैदानाच्या आतमध्ये अजूनही आपण पाहतोय आशेचं किरण सिद्धू आणि त्याच्या साथीला प्रशांत लोखंडे मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. पुढचा बॉल स्वराजचा हा चेंडू फुललेंचा याही वेळेला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तैनात. खराब क्षेत्ररक्षण जज करू शकला नाही, परंतु कौतुक मी निश्चितच करेन. पनेश भोईरचं काय वेगाने त्याने बॅकअप दिलं होतं. त्याला ठाऊक होतं काहीतरी विपरीत घडणार आहे. धावा इथून मिळाल्या ते एकंदरीत 2. हळूहळू प्रेक्षक वर्ग आपल्या घराच्या दिशेने निघतात, कारण हे असं एक आहे की गुलाबी थंडी आज मात्र पाहायला मिळते आणि सामन्याचं चित्रही उलगडलंय. जवळपास पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती 4 आहेत. 4 धावा धावफलकावरती आहेत. आशा करूयात की रोहन सानवा आमच्यापर्यंत शेवटच्या मॅच पर्यंत राहील. मैदानाच्या आतमध्ये 7 स्टार आंबेवाडी संघाला आपण पाहतोय त्या दर्जाचं चांगलं प्रदर्शन होऊ शकलं नाही. अभिषेक सातमकर गोलंदाजी मार्क वरती येतोय. वेगाचा बादशाह, रफ्तारचा राजा गोलंदाजी मार्क वरती अभिषेक सातमकरला आपण पाहतोय. गोलंदाजी कॅटेगरीमध्ये प्रत्येक वेळेला या खेळाडूला सर्वाधिक पॉइंटची बोली लागते. अशाच पद्धतीचा गोलंदाज आहे. सड पातळ बांधायचं आहे. बॉल डिलिव्हर करताना काही वेळेला प्रश्न हा येतो की त्याच्याकडे वेग जनरेट करण्यासाठी ताकद येते तर येते कुठून, कारण त्याचा सडपातळ बांधा आपण पाहतो. हाय एम ऍक्शन, रिदम, फॉलो थ्रू आणि लॉंग वरचा रनअप त्याचा गोलंदाजीतला आपण नेहमीच पाहत असतो. पुढचा चेंडू घेऊन अभिषेक. पहिला बॉल कबर्सला खेळलाय. वॉट अ स्ट्रोक. डीप चा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने हर्षद टावरीला हुलकावणी दिली आहे. चेंडू सीमा रेषेच्या दिशेने. धाव मिळतील 4. हा आलाय चौकार. स्ट्रोक पाहायला मिळाला सिद्धू मोरेच्या बॅटमधून. चांगला स्ट्रोक येत असताना पाहायला मिळत. एक स्टायलिश खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. रायगड प्रीमियर लीग मध्ये तो सोल्ड झालेला पाहायला मिळालाय. रबर बॉल क्रिकेटमध्ये रायगड प्रीमियर लीग मध्ये त्याला आपण खेळताना पाहायला मिळालं होतं. सिद्धू तोच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तालुक्याचा क्रिकेट खेळला, जिल्ह्याचा क्रिकेट तो खेळताना पाहायला मिळाला, परंतु आज एक चांगला खेळ करून दाखवायचा आहे. दिशाहीन चेंडू राहिलाय. स्लोवर 1 होता, परंतु सटीक निशाणावरती पडला नाही. उजव्या यष्टीच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न अभिषेक सातमकरचा हा पाहायला मिळाला. अतिरिक्त धाव मिळते. 1 स्कोरकार्ड वरती धावा पाहिल्या तर केवळ 9 आहेत.
9ला 2 फलंदाज बाद झाल्यात. संघाची अडचणी इथे वाढत असताना पाहायला मिळाल्या. पुढचा बॉल अभिषेक पुन्हा एकदा. यावेळेला प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन, चेंडूला दिले एलिव्हेशन, ठोकलाय, षटकार. संजय शेट राजीवले साहेब यांच्या माध्यमातून प्रशांत लोखंडेच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. महत्वाची बाब, प्रशांत अद्याप स्ट्राईक एंडवरती आलेला नाही आहे. सिद्धूच्या बॅटमधून षटकार आलाय. संघाची धावसंख्या तब्बल आपण पाहिली तर 15 धावा धावफलकावरती आहेत. 93 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 93 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये चेस करण्यासाठी संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला. सिद्धांत राणे चाललेलं असं वाटलं होतं, परंतु तो तितकासा चालला नाही. रोहन सानप म्हणतो ना की नाणं नाही बनायचं, आपण डॉलर बनायचं जे जगभरामध्ये चालू शकतो असं. मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल. यावेळेचा फटका फसला. झेल खाली क्षेत्ररक्षक स्वराज देवळे. तो म्हणतो इट्स माइंड. त्याने झेल टिपला. आणखीन एक धक्का. सिद्धू मोरे बाद. आदरणीय संजय शेट राजीवले साहेब आणि आदरणीय नंदू शेट लोखंडे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अर्थात 500 रुपये एका चौकाराला आणि एका षटकारासाठी. नवीन बॅटर चिरंजीव भिंगारे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. खरं तर त्याला आपण पाहतो आहोत. चिरंजीव कालिदास भिंगारे या संपूर्ण राजकारणाच्या पटलावरती किंवा मग दक्षिण रायगडामध्ये राजकारणाच्या कोणत्याही सभा असू द्यात, केवळ डीजे एकच. कालिदासजी भिंगारे यांचा कालिदास डीजे. मग फ्लड लाईट्स कोणते असू द्यात, सभा कोणती असू द्यात, विवाहस्थळ कोणतेही असू द्यात, तिथे कालिदास डीजे हा नेहमी पाहायला मिळतो. आणि त्यांचा चिरंजीव मैदानाच्या आतमध्ये चिरंजीव भिंगारे. हाफ ट्रॅकर बॉल. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. यांचा चिरंजीव भिंगारे मैदानाच्या आतमध्ये आला आणि चिरूने षटकार ठोकलाय. काय फटका पाहायला मिळाला. सामना अजून संपलेला नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. ही भूमिका सर्वाधिक महत्वाची राहते. चिरू जर मैदानाच्या आतमध्ये जास्त काळ उभा राहिला तर सामना बनणार. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. गुलाबी थंडीमध्ये गरम केलं त्याने. पहिल्याच बॉलवरती षटकार. पुढचा बॉल. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुढचा चेंडू थेट आकाश भायदांडेलच्या हातामध्ये जाऊन विसावत असताना पाहायला मिळतोय. वेगाने टाकला, जिथे मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला. यष्टीरक्षकाला वरती बोलावलं. ही रणनीती राहते आणि ही रणनीती इथे पाहायला मिळाली ती गोलंदाजाची. कारण यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टीरक्षक दूर उभा राहिला तर खऱ्या अर्थानं धावा येतात, फलंदाजाला मुभा मिळते. पुढचा चेंडू. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लाईन मिस केली आहे. धाव घेण्याचा प्रयत्न. आकाश. चांगलं जजमेंट. आणखीन एक धक्का. प्रशांत लोखंडे इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. एक फलंदाज दुर्भाग्यवश रनआउटच्या स्वरूपामध्ये प्रशांत लोखंडे बाद होत असताना पाहायला मिळाला. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय. दोन्ही संघ आपण देखील रेडी राहा. एका बाजूला संघ पाहायला मिळणार आहे श्री गावदेवी
किल्ला आणि त्याच्या अगेन्स्ट खेळणार आहे श्री साई दत्त क्रीडा मंडळ चिंचवली रोड. टॉस जिंकला श्री गावदेवी किल्ला संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. फलकावरती धावा ते केवळ 21. 92चा 93 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. येणारे 18 बॉलचा काही शेष आहे. 18 बॉल आणि 72ची गरज. 18 बॉल आणि 72ची आवश्यकता पाहायला मी त्या नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मुजीबला आपण पाहता नॉन स्ट्राईक वरती उभा आहे. चिरू स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. चिरूने 3 बॉल फेस केलेत, 1 षटका ठोकलेला आहे. आदर्श सरलेकरला आपण गोलंदाजी मार्क मध्ये पाहत आहोत. आदर्श पहिला चेंडू, पहिला बॉल खोलात टाकला, ऑन साइडला केला, क्षेत्ररक्षक आहे तैनात. अभिषेक चेंडूवरती येतोय, सिंगल इथून मिळेल. एकेरीच्या मदतीने धावफलकावरती धावा बनल्यात त्या एकंदरीत 22. अजूनही आपण पाहिलं तर 71ची आवश्यकता आहे. 71 धावा बनवायच्या. येणाऱ्या 17 बॉलचा खेळ शेष आहे. 17 चेंडू आणि 71 धावा. आता तूच काहीतरी कर भावा असा संघ निश्चित मिळेल, कारण धावा हव्यात, मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. इरादेही तितकेशी मोठे असायला हवेत या खेळाडूंचे. पुढचा चेंडू खोलातला, बॅटची लिडिंग एज घेतली आहे. शॉर्ट फाईन लेगला संजय आहे तैनात. 1 रन्स मिळेल, केवळ एकेरी धाव येते आहे. इथून पुढे विजयासाठी 70 धावसंख्येची आवश्यकता आहे. प्रेक्षक वर्ग हळूहळू आपल्या घराकडे निघत असताना आपण पाहतोय, कारण 7 स्टार आंबेवाडी संघाच्या आता अडचणी जास्तीच्या वाढल्यात. पहिल्या मॅच मध्ये सिद्धांत राणेने धुमाकूळ माजवला होता. पुढचा चेंडू आडवा बॅटने ऑन साइडला, गॅप मोठा आहे. अभिषेक पोचतोय त्या ठिकाणी. अभिषेकला पल्ला गाठण्यासाठी जास्तीची मेहनत करावी लागत नाही, कारण 2 पावलामध्ये तो लिलया पोचतो. खेळपट्टीवरती रन्स काढण्यासाठी अनेक वेळेला त्याला आपण पाहिलं 4 ते 5 पावलामध्ये तो खेळपट्टी ओलांडतो त्याच्या उंचीच्यामुळे. यावेळेचा बॉल देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात येत असताना पाहायला मिळाला. शरीर भेदक मारा इथे पाहायला मिळाला. आकाश भायतांडेल काय करतोय पहा. निर्धाव चेंडू आला. धावफलकावरती धावा स्थिरावलेली आहे. 24 धावा धावफलकावरती आहेत. 69ची गरज आहे अजूनही सामना जिंकण्यासाठी. मोठं लक्ष होतं या सामन्यामध्ये. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर. थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय आकाश. आकाशने चांगली कामगिरी केलेली आहे यशांच्या पाठीमागे. एक उत्कृष्ट यष्टीरक्षक आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याला पाहिलं जातं. नवे नवखार संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आज या स्पर्धेच्या माध्यमातून या संघाचं प्रदर्शन चांगलं झालंय. बाळाशेठ महाबळे या संघाला पाहत असतील तर विराट 11 कोलाड या संघाचं प्रदर्शन त्यांनी पाहिलं असेल तर तेही खुश असतील. एक चांगला झेल बाउंड्री लाईनवरती टिपण्यात आला. मुजीब देखील होईल बाद. आणखीन एक धक्का, आणखीन एक फलंदाज झालाय बाद. त्यामुळे खुश असतील जास्तीचे, कारण संघाचं प्रदर्शन चांगलं झालंय. विराट 11 कोलाड या नावाने हा संघ खेळतो आहे आणि खऱ्या अर्थानं कोलाड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून ही त्यांचा नवीन पदभार त्यांना मिळालेला आहे. धावफलकावरती धावा सध्या दगडीला 24 आहेत. येणारे 12 बॉल आणि 69ची आवश्यकता नाही. थांबा, मायनस होणार. मायनस होतील त्या अर्थात 6, अर्थात 18 धावा धावफलकावरती आहेत. इथून 75 हव्यात. 2 षटकामध्ये 75 हव्यात. स्वराज देवळे गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होतं. 75ची गरज. 12 बॉल -3 धावाच टाकल्या होत्या. मागील षटक हे -3 धावांचंच होतं. आदर्श सरलेकरचं जे मात्र आपण पाहिलं. थांबा, मी म्हणतो संजय एकानेच फिल्डिंग लावा. काय होतंय ना, 2-3 जण कॅप्टन म्हणल्यानंतर एक्स्ट्रा प्लेअर बाहेर जातात. पुढचा चेंडू स्वराज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर लीडिंग एज. क्षेत्ररक्षक तैनात. संजय सातमकरने झेल टिपला. पुढच्याच बॉलवरती चिरू बाद.
आणखीन एक फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाला 7 स्टार आंबेवाडी या संघाचा. एकंदरीत आपण पाहिलं तर कल्पेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतात. कल्पेश लोखंडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. 5 फलंदाज बाद झालेत. असं म्हणता येईल की 7 स्टार आंबेवाडीचा 7वा स्टार मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी कल्पेश लोखंडे दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. वंश कडव आणि दीपक सानप यांच्या माध्यमातून हरेश यांच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येणार आहे. हरेश यांच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आशा करूया, अपेक्षा करूयात, ईश्वरचरणी प्रार्थना करूयात की हरेश यांना स्ट्राईक मिळावी. कारण असंच घडलं मगाशी, प्रशांत लोखंडेला ते पारितोषिक पटकावता आलं नाही, त्याला स्ट्राईकच मिळाली नाही, तो एकाच धावसंख्येवरती बाद झाला. धावफलकावरती धावा केवळ आहेत त्या 18. 6 फलंदाज बाद. स्वराज देवळे पुढचा चेंडू, बॅटची आतली कडा घेतली स्वराज, चेंडू भरला. इथे मात्र क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न निश्चित झाला होता. सिंगल कंप्लीट होते. विराट 11 कोलाड, विराट परफॉर्मन्स राहिलाय. ज्ञानेश्वर महाबळे यांचे चिरंजीव विराट आणि त्यांच्याच नावाने हा संघ उतरलेला पाहायला मिळतो आहे. मैदानाच्या आतमध्ये केवळ सिंगल आली. स्कोर कार्डवरती धावा आपण पाहतोय 19 धावा धावफलकावरती आहेत. चला नेक्स्ट मॅच, दोन्ही संघ तयार राहा. पुढच्या सामन्यासाठी दोन्ही संघ तयार राहा. यावेळेचा फटका बसला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपण्यात आलाय. स्वराजने विकेट मिळाली आणि हरेश बाद. आपण फ्रंट कॅमेरावरती रोहा स्पोर्टच्या माध्यमातून अल्केशला पाहतोय. साईड कॅमेरावरती हरेश कोस्तेकरला पाहायला मिळत आहे आणि त्याच वेळेला मंथनला देखील आपण पाहत आहोत. खरं तर या कॅमेरामॅनचं कौतुक करायला हवं. पहा, अशा उंच ठिकाणी ते उभे आहेत, थंडीचं वातावरण आहे, हवेची झुळूक सर्वाधिक कोणाला लागत असेल ना तरी या कॅमेरामॅनला लागते. रात्रीच्या समयी आपण कॅमेराच्या स्टँडच्या समोर उभा आहे, जर का या उंचावरून एखादी जर का डुलकी जरी आली ना तरी होत्याचं नव्हतं होऊ शकतं. खरं तर कौतुक आहे या कॅमेरामॅनच्या कार्याला, सल्यूट आहे. पुढचा बॉल ऑन साइडला केलाय, पुल केला, ऑन साइडला चेंडूला गुल केलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. मदतीने संघाची धावसंख्या बनली आहे 25 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 6 बॉल आणि 68ची आवश्यकता. कॅमेरामॅनचं मी कौतुक करत होतो. पहा, हे दोन्ही कॅमेरामॅन आज इथे काम करतायत, उद्या न्हाव्यामध्ये ते पाहायला मिळणार आहे, डे करणार आणि परत रात्री इथे येणार आहेत. अर्थात डेडिकेशन या गोष्टीला म्हणतात. मी ऐकलं होतं हरेने आज दिवसभरामध्ये जेवणही केलं नव्हतं. बाकीच्या गोष्टी साऱ्या ठीक आहेत, परंतु कॅमेरामॅनचं डेडिकेशन पहा. यावेळेचा बॉल थर्ड बँडला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, रन्स मिळतील 4. शेवटच्या क्षणाला इथे शेवट गोड करण्याचा प्रयत्न, कल्पेशच्या बॅटमधून चौकार. चौकार आला. या साऱ्या गोष्टी आपण याच गोष्टीसाठी म्हणू शकलो ना, कारण मॅच दूर आहे. मला तर एका क्षणाला असं वाटत होतं की बाळा शेठचा फोन येण्याने फॉलो ऑन देण्यासाठी ते म्हणतील. इतक्या धावा बाकी राहिल्या होत्या. ऑन साइडला केलाय, क्षेत्ररक्षक आहे तैनात. केवळ इथून एकेरी धाव प्राप्त होत असताना पाहायला मिळते आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 30 धावा धावफलकावरती आहे. 30 धावा धावफलकावरती आहेत. पहा, 93चा पाठलाग करायचा होत्या, 1/3 जवळपास आत्ता आल्यात. मोठं लक्ष होतं, 93चा पाठलाग करायचा होता.
चला नेक्स्ट मॅच टॉस देखील झालेला आहे. किल्ला संघाने टॉस जिंकला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं रोड करायला. पुढचा बॉल ऑन साइडला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, उत्तुंग आकर्षक अद्भुत षटकार. षटकार येतोय संदीपच्या अगेन्स्ट. मोठा फटका इथे पाहायला मिळालाय. यावेळेला देखील उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आलाय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झालेला आहे. संघ तयार राहा. किल्लेकर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचा आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा संदीप. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात, सिंगलचा प्रयत्न इथे झालाय. आकाशने मनसोक्त इथून तिथे थ्रो केलेत. त्याला ठाऊक आहे धावा आपल्याकडे इतके आहेत की व्याजा सकट आपण पूर्ण करू शकणार नाही या प्रतिस्पर्धी. इथून एकेरी धाव येते. संघाचे धाव एकेरीच्या मदतीने 37 बनल्यात. एक चेंडू आणि 56ची गरज, एक बॉल आणि 56ची आवश्यकता. कल्पेशने स्वतःने स्ट्राईक मागून घेतली आहे स्वतःकडे. षटकार मारायचाच आहे त्यांना. कल्पेश लोखंडे ऑन स्ट्राईक. स्विच हिटचा प्रयत्न, स्विच हिट केला, क्षेत्ररक्षकाला शोधलंय. धाव तर मिळणार नाहीये. 55 धाब्याने, तब्बल 55 धाब्याने 7 स्टार आंबेवाडी संघ पराभूतीच्या छायाखाली जातोय. 55 अर्थातच विराट 11 कोलाड, नावे नौकार या टीमने हा सामना इथे जिंकला. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच